श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, नमो बुद्धाय, जय भीम. मी कुमार सोनकांबळे. बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्यात तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. उपासक आणि उपासिकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून अनेक विषय आपण प्रसारित केलेले आहे, ज्यात धम्म म्हणजे काय, सधम्म म्हणजे काय हा विषय आपण वाचलेला आहे. धम्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेला जीवनाचा योग्य मार्ग. यात नैतिक आचरण, सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश होता. आणि सधम्म म्हणजे चांगला धम्म किंवा उत्तम धम्म. हा धम्म सर्वासाठी ज्ञानाचा मार्ग घडवतो असे आपण वाचलेलं आहे. मित्रांनो, आज आपण अधम्म म्हणजे काय यावर चर्चा करणार आहोत. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय हे जाणण्याची मनुष्याला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणं अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य अर्थात परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्य करण्याचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशावेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिलेले आहे. पकुत कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्कली गोसल म्हणत असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रकार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वास्तुजातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशा सारख्या गोष्टी शोधले पाहिजे. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले आहे. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणाचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य, आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य, आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य, आवश्यकता याच्या हातातील एक बाहुले आहे काय. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानव प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधी ना कधीतरी एका दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. ते हेतू कोणते? त्याचा पहिला हेतू होता माणसाला बुद्धिवादी बनवणे, आणि त्यांचा दुसरा हेतू होता माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे, आणि त्यांचा तिसरा हेतू होता ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला
एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तिथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धाने ईश्वरच सृष्टीकर्ता आहे म्हणून स्वीकार केला आहे का, हा एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर आहे नाही, त्याने स्वीकार केले नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे काल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केलेला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत का? त्याने असा विचार मांडलेला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासिष्ठ आणि भरद्वाज या 2 ब्राह्मणाबरोबरच केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भरद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. याविषयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमेत कोसल जनपदमध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकत नावाच्या ब्राह्मण गावी आचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासिष्ठ आणि भरद्वाज दोघेही मानसाकत गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकलेले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन केले. भरद्वाज म्हणाला, तरुक्ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्म सायुज्य मिळवून देतो. वासिष्ठ बोलला, हे गौतमा, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखविण्यात आज्वर्य ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंछोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपल्या दाखविलेल्या मार्गाने बाह्य सायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोचवितात, त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी बाह्य सायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे काय आहे की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासिष्ठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एका ब्राह्मणाने तरी साक्षात समोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. ह्या तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही या पाहिलेले नाही. कोणालाही ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही. वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठ, ज्याप्रमाणेच एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वाच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांनाही दिसत नाही, शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्यांना दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द उपहास्यास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. अशा प्रकारे दैवचमत्कृतीवर विश्वास ठेवणं म्हणजेच अधम्म आहे असे तथागत भगवान बुद्ध म्हणतात. मित्रांनो, हा विषय होता आजचा. अधम्म म्हणजे काय?
विषय आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. नमो बुद्धाय. जय भीम.